191 पेनपाली सुधागड रोहा मतदारसंघाचे आमचे लाडके ज्यांना मी नुकताच पाठिंबा दिला असे अतुल म्हात्रे साहेब यांना आमचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे। त्याच्यानंतर ज्यांना आम्ही 5 वर्ष निवडून दिले असे माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांनी 5 वर्षामध्ये जनतेचा एकही काम केलेलं नाही, कुठल्याही कार्यकर्त्याचं काम केलं नाही। फक्त त्यांनी एकच काम केलं की स्वतःची तुंबडी भरायचं। कुठलाही कार्यकर्ता त्यांनी उभा केला नाही। परंतु हे सगळं करत असताना आम्हाला वाटलं आता ते रिटायर होतील, पण ती खुर्चीची हाव आणि सत्तेची जी हाव आहे ती त्यांनी आज सर्व जनतेला दाखवून दिलेली आहे। त्याच्यावर पूर्ण पेनपाली विधानसभा मतदारसंघातील रोहा मतदारसंघातील लोक पूर्ण रवी शेठ पाटील यांच्यावर नाराज आहेत, त्यांना मतदान करणार नाहीत। त्याच्यानंतर जे उबाटा गटाचे प्रसाद भोईर उभे राहिलेले आहेत, त्यांचे शिव ग्रामपंचायत मध्ये त्यांची सौभाग्यवती सरपंच आहे। सध्या ते माझ्याकडे कागदपत्र नाही आहेत, परंतु या 2 दिवसामध्ये ते तुम्हाला काली पाटी आहे की कोरी पाटी आहे हे चित्र तुम्हाला 2 दिवसात जनतेला दिसणार आहे। परंतु निव्वळ मी अतुल म्हात्रे यांचं सांगतो की उच्च सुशिक्षित आहेत, प्रेमळ आहेत आणि कोरी पाटी आहे, त्यांच्यावर कुठलाही बोर्ड दाखवण्याचा किंवा कुठलाही रेख मारण्याचा कोणालाही अधिकार नाही। असा निखळ माणूस आज या मतदारसंघाला भेटलेला आहे। त्याच्यामुळे सर्व तरुणांचं वयस्कर लोकांचं कल त्यांच्या बाजूनेच आहे आणि 1001% सांगतोय की अतुल म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील यातील मात्र शंका नाही। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।